नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण साखरे सर. तर आज आपण बघू वर्ग 10वीचा भूगोलचा पेपर. हा पेपर आहे 2023चा. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बरेच जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत यातून बरेच क्वेश्चन नाही का रिपीट होतात. त्यामुळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरला जाण्याच्या अगोदर करणं खूप महत्त्वाचे राहतं, कारण की त्यामधूनच बरेच क्वेश्चन येतात. आज आपण बघू भूगोलचा पेपर आणि भूगोलचा पॅटर्न कसा राहतो हे पण आज बघू. लक्षात ठेवा. तर पहिला क्वेश्चन आहे बेटा, पहिला अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहा पहिले येते तुम्हाला रिकाम जागे. हा राहतो बेटा 4 मार्काचा क्वेश्चन. पेपर पॅटर्न पण आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर पहा पहिले काय म्हणते, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही रिकामी जागा आहे. अरबी समुद्रातली जी लक्षद्वीप बेटे आहेत ही कसे आहेत, तर कसे राहतात बेटा, कधी लक्षात ठेवा की प्रवाळ बेटे राहतात. त्यानंतर बेटा सेकंड प्रश्न, ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील रिकाम जागा लोकसंख्या असलेला इथं देश आहे. म्हणजेच काय म्हणते, ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातला देश आहे आणि याची लोकसंख्या कशी आहे, कमी आहे की मध्यम आहे की अत्यल्प आहे की सर्वात जास्त. तर याचं उत्तर येते बेटा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील देश आहे. हा झाला दुसरा. त्यानंतर बेटा नेक्स्ट, वस्त्याचे केंद्रीकरण म्हणजे जिथे सर्वात जास्त वस्त्या होतात अशी जागा. वस्त्याचे केंद्रीकरण रिकाम जागा या प्रमुख बाबीशी निगडीत असते. कुठेही जर वस्त्या होत असेल तर ते कशाशी निगडीत राहते, काय त्याला सर्वात महत्त्वाचं आहे, समुद्र सानिध्य महत्त्वाचं आहे की मैदानी प्रदेश की पाण्याची उपलब्धता की हवामान. त्याचं उत्तर राहील बेटा पाण्याची उपलब्धता. तुम्ही जर बघितले असेल की नाही का, भारतातलेच असो किंवा जगातले कोणतेही जर शहर असेल तर जे नाही का सर्व नदीच्या काठीला बसले. याचं कारण का, कारण की जिथं पाणी राहते तिथं नाही का वस्त्या होत असतात, म्हणून याचं आहे पाण्याची उपलब्धता. त्यानंतर नेक्स्ट पहा, भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था. पहा आपल्याला नाही का, तुम्ही बघितलं असेल आपल्या भूगोलमध्ये आपल्याला भारत आणि ब्राझीलची स्टडी दिलेली आहे. तर काय म्हणते बेटा, भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था रिकाम जागा प्रकारची आहे. दोन्ही देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, अविकसित हे नाही, विकसित पण नाही. भारत आणि ब्राझीलची नाही का बेटा विकसनशील आहे. बेटा काय आहे बेटा, विकसनशील. योग्य जोड्या जुळवा. तर दुसरा क्वेश्चन दिला आहे बेटा तुम्हाला, योग्य जोड्या जुळवा. पण हा पण नाही का तुम्हाला दिला आहे बेटा 4 मार्काला, खूप इझी आहे. तर बघा पहिले काय म्हणते, ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग हा कुठं असतो. याचा आन्सर येतो क, प्रमुख रस्ते. हे आन्सर येते बेटा क, प्रमुख रस्ते. त्यानंतर काटेरी व झुडपी वने. आता काटेरी आणि झुडपी वने कुठं राहतात, याचा आन्सर येणार ड. त्यानंतर मैदानी प्रदेश. तर मैदानी प्रदेश कुठे येतो, आता मैदानी प्रदेश म्हणजे प्लेस आहे. साग तर येणार नाही, फुटबॉल हा खेळ आहे त्यामुळे तो येणार नाही, क्रिकेट हा खेळ आहे त्यामुळे मग कोणतं येणार, फक्त इथं पंजाब. आपल्या इथचा जो पंजाब आहे हा मैदानी प्रदेश आहे, मग कोणता आन्सर येणार ई. थोडं खालीवर होईल काही रायटिंग आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्राझीलमध्ये लोकप्रिय खेळ. आता ब्राझील देशमधला सर्वात लोकप्रिय खेळ तुम्हाला माहिती आहे, क्रिकेट खेळ म्हणल्यावर साग तर नाही, फुटबॉल नाही, प्रमुख रस्ते, खेचडी नाही, पंजाब नाही. आता प्रश्न असा येतो, इथे खेळ दिला एक फुटबॉल आणि दुसरा दिला आहे क्रिकेट. तर क्रिकेटमध्ये नाही का ब्राझीलची टीमच नाही, ज्या अर्थी टीम नाही त्या अर्थी तो क्रिकेट तिथं लोकप्रिय नाही, पण फुटबॉलमध्ये ब्राझीलची टीम आहे, म्हणजे याचा आन्सर येते फुटबॉल. असं थोडंसं लक्षात ठेवावं लागेल बेटा. हे झालं आपला आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, थोडक्यात टिपा लिहा. इथे आपल्या टिपा लिहायच्या आता बेटा, कोणत्याही दोन लिहायच्या आहे. दिलेला आहे 4 मार्क, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन किती मार्कला आहे, 2 मार्काला. आता बघा बेटा पहिला क्वेश्चन, क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य. आता इथं नावच आहे क्षेत्र भेटीसाठी, म्हणजे हा कोणत्या चॅप्टर मधला आहे, आपल्या फर्स्ट चॅप्टर मधला क्वेश्चन आहे बेटा. पहिल्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे, क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य. त्यानंतर याच्या टिपा लिहा. नेक्स्ट आहे ब्राझीलची किनारपट्टी. आता ब्राझीलची किनारपट्टीबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे. तर हा जो आहे बेटा हा आपला आहे लेसन नंबर 3 मधला, 3ऱ्या धड्यामधला. कोणता धडा आहे, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, या लेसन मधला हा क्वेश्चन आहे. 3rd आहे भारतातील खाणकाम कशा प्रकारे चालते. तर हा जो प्रश्न आहे बेटा याच्यावरती टीप लिहायची आहे. हा आहे आपल्या
कितव्या 8व्या धड्यातील. आणि काय धड्याचं नाव काय? यस, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. ते आम्हाला एक क्वेश्चन आहे बेटा, थोडक्यात टिपा लिहा, सोपा क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट आता बा, भारताचा नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. कोणतेही 4. आता लक्षात ठेवा, इथं भारताच्या नकाशा आराखड्यात नाही का ही माहिती भरायची आहे. म्हणजे तुम्हाला नकाशा देतील त्यात ही माहिती भरायची आहे आणि सूची तयार करायची आहे. बघा आता तुम्हाला नाही का प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात पहिले दिलं होतं. हे पहा, प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात प्रश्न क्रमांक 4A साठी पुरवण्यात आलेला भारतीय नकाशा आराखड्यात वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेत जोडवा. म्हणजे इथं तुम्हाला जो नाही का भारतीय नकाशा दिलेला आहे तो नाही का राईट करायचा आहे, त्याच्यावर टिक मार्क करायची आहे. आणि ते जे आहे नकाशा हा तुमच्या काय मुख्य उत्तरपत्रिकेला चांगल्या प्रकारे जोडून घ्यायचा आहे. आणखीन एक प्रश्न दिलेला आहे बेटा, प्रश्न क्रमांक 6A. हे पहा, इथं पण दिलेला आहे साठी पुरवण्यात आलेला आलेख. इथं तुम्हाला एक आलेख देण्यात येईल, ग्राफ देण्यात येईल, त्याचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेला जोडवा. आणि ही पण नाही का तुम्हाला मुख्य उत्तरपत्रिकेला जोडवायची. म्हणजे 2, एक तर तुम्हाला इथे नकाशा जोडायला लागेल आणि दुसरी काय करायला लागेल, पुरवणी जोडायला लागेल. तर चला आपल्या क्वेश्चनवर वळू. तर क्वेश्चन होता, भारतीय नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. कोणतेही 4. तर पहा, पहिला केंद्रशासित प्रदेश दाखवायचा आहे दमण, पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश, शीत वाळवंट, उत्तरेकडे जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश, कन्याकुमारी आणि चिल्का सरोवर. यापैकी कोणतेही 4 दाखवायचे. 4 सांगितलेले आहे पण आपण सर्वच दाखवायचे, कारण की एखादे 2 जर चुकले तर बाकीचे आपले बरोबर येतात. त्यानंतर पुन्हा याच्यावर खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्या खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा. कोणतेही 4. पहा, हा नकाशा ऑब्झर्व करायचा आहे. भारताचा आणि ब्राझीलचा नकाशा पूर्ण चांगल्या प्रकारे करून जा, कारण की यावर बरेच क्वेश्चन आपल्या नकाशामध्ये क्वेश्चन विचारू शकतात. तर बा, या नकाशाचं ऑब्झर्वेशन काय द्यायचं? पहिला, ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती ती सांगायची आहे, 1 मार्क. ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते, हे 2. आणखीन क्वेश्चन आहे, नेक्स्ट पेजवर बघू आपण. हे झाला आता आपला क्वेश्चन पहिला आणि दुसरा. त्यानंतर ही नदी कोणत्या दिशेकडे वाहते, त्यानंतर ही नदी कोणत्या महासागरास येऊन मिळते, कोणती, साओ फ्रान्सिस्को. त्यानंतर नेक्स्ट, उत्तर अंटार्क्टिक महासागरात मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव लिहा. तर 5 क्वेश्चन दिले आहे, 5 पैकी कोणतेही 4 दिले, तुम्ही 5ही सोडू शकता. त्यानंतर नेक्स्ट, भौगोलिक कारणे लिहा. भौगोलिक का, कारण की भूगोलचे आहे, कारण की आपला विषयच आहे गोल गोल. कोणता गोल? भूगोल. तर भौगोलिक कारणे लिहा. कोणते? 2 लिहायचे आहे. पहा, पहिला प्रश्न आहे, ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगतच आढळले. म्हणजे काय म्हणते, ब्राझील म्हणजे लोकवस्ती आहे, लोक जे राहतात याचे केंद्रीकरण म्हणजे जास्तीत जास्त प्रकारे राहिले कुठं? पूर्व किनाऱ्यालगतच. तर मग हे कसा, हा जो क्वेश्चन आहे हा आहे आपला 7व्या लेसन मधला. आणि त्या लेसनचं नाव काय बेटा? मानवी वस्ती. त्यानंतर नेक्स्ट, ब्राझीलमधील पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. हा जो क्वेश्चन आहे म्हणजे काय म्हणतो की ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यावरण स्नेही म्हणजे काय, जे पर्यावरणाचं लोकांना आवड आहे असे नाही का पर्यटन, पर्यावरणाची ज्याला आवड आहे तसे नाही का पर्यटन, तर अधिक विकास केला जात आहे. हे आपल्याला जे भौगोलिक कारणे लिहायचे. हा जो प्रश्न आहे बेटा हा आहे आपल्या लेसन नंबर 9 मधला. काय नाव आहे लेसनचं? पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. त्यानंतर हिमालयाच्या उंच भागात वनस्पतीची संख्या विरळ आढळते. काय म्हणते, हिमालय जे आहे त्यातलं उंच भाग आहे तिथं वनस्पती विरळ का आढळते, याबद्दल आपल्याला नाही का भौगोलिक कारणे विचारलेली आहे. तर हा प्रश्न आहे बेटा आपला लेसन नंबर 5. कोणता? नैसर्गिक वनस्पती व प्राणी. त्यानंतर आहे बेटा, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो, त्याचं नाही का भौगोलिक कारण विचारलेलं आहे. तर हा आहे आपला 4 नंबर लेसन. कोणता? हवामान मधला प्रश्न. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन आणि लक्षात ठेवा हा 6 मार्काला आहे, कोणतेही 2 म्हणजे इच क्वेश्चन हॅज 3 मार्क. पुन्हा आता खालील सांख्यिकी माहितीच्या आधारे साधा स्तंभलेख तयार करा व प्रश्नाची उत्तरे लिहा. इथं आपल्या स्तंभलेख तयार करायचा आहे बेटा. पहा, पहिला 1990. आता इथं स्तंभलेख दिला, इथं दिलाय तुम्हाला वर्ष.
1980, 1990, 2000, 2010, 2016 आणि सरासरी आयुर्मान. इथं आयुर्मान दिलं आहे आपल्या भारतातील. हे आयुर्मान आहे 1980ला 54 वर्षाचे, नंतर किती 58 वर्षाचे, नंतर 2063, नंतर 2010ला 67 आणि नाही का 2026ला 68. हे आपल्याला आयुर्मान दिलेलं आहे. तर याचा काय म्हणजे स्तंभालेख तयार करा. आता इथं स्तंभालेख तयार करायला सांगितलं. खालील सांख्यिक माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख कोणता दिला आहे? साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा. तर पहा, पहिला 1990 मध्ये सरासरी आयुर्मान किती होते हे आपल्याला विचार. हे 1990 मध्ये. त्यानंतर किती होते? 58. त्यानंतर कोणत्या 2 दशकात सरासरी आयुर्मान समान वाढ झाली आहे? कोणत्या 2 दशकात नाही का समान वाढ झाली आहे हे विचारलेलं आहे. त्यानंतर 1990 ते 2000 या काळात सरासरी आयुर्मान कितीने वाढ झाली? पहा, 1990ला किती होते? 58. आणि त्याच्यानंतर 1990ला होते 58. 2016ला किती होते? 68. म्हणजे किती वाढ झाली सरासरी किती ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पुन्हा ग्राफचा खालील त्याला ऑर आहे. पाहिजे किंवा दिला आहे. किंवा म्हणजे ऑर ते सोडा. किंवा खालील आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. हा आलेख तुम्हाला पूर्ण ऑब्झर्व करायचा आणि ऑब्झर्व करून याच्या खालच्या प्रश्नाचे उत्तर लिहा. एक तर अगोदरचा क्वेश्चन सोडू शकता किंवा हा सोडू शकतो. पहा, आता जो आलेख झाला, वरील आलेखाचे प्रकार कोणते ते सांगा. या आलेखात कोणत्या बाबी दर्शवल्या ते सांगायचं आहे. कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे हे सांगायचं. 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे हे सांगायचं आहे. 2000 मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे हे पण सांगायचं आहे. आणि 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची किती टक्क्यांचा फरक आहे हे पण विचारलेलं आहे. ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट शेवटचा खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 म्हणजे प्रत्येक क्वेश्चन किती मार्कला आहे? 4 मार्कला. सोपा आहे. भारत आणि ब्राझील या देशाच्या नागरिकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या हे लिहायचं आहे बेटा. आता हा जो क्वेश्चन आहे बेटा हा आहे आपला लेसन नंबर 6. कोणता? लोकसंख्या म्हणला. त्यानंतर भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा. हा जो आहे आपला लेसन नंबर 3 म्हणला प्राकृतिक रचना व जलाशय आणि क्षेत्र भेटीवेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल? हा आहे आपला लेसन नंबर 1 म्हणला क्वेश्चन. तर इथं आपला हा पेपर पूर्ण संपलेला आहे. खूप इझी आहे बेटा जॉग्रफीचा पेपर. हा पेपर पॅटर्न लक्षात ठेवा आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर नाही का तुम्ही नाही का बेटा सगळे नाही का सॉल्व्ह करून बघा. कारण की यामधून बरेच क्वेश्चन पेपर यामधून बरेच नाही का क्वेश्चन नाही का बेटा उतरतात. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर एकदा आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा बेटा आणि आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. ओके बेटा, थँक्यू.